आपल्या हिशोबानं तेल घालायचं. मी 3 चम्मच घालतो. कांदे, लसूण अद्रक पेस्ट, टमाटा बारीक करून घेतलं. आता तेल गरम झालेलं आहे. आता कांदे टाकायचे मध्ये. लालसर होईपर्यंत त्याला भाजायचं आहे. लालसर होत आलेलं आहे. आता लसूण अद्रक पेस्ट टाकू. थोडा वेळ भाजायचं. त्याच्यानंतर लगेच टमाटर टाकायचं आहे. ओके, आता टमाटर टाकूयात. थोडा फिरूया. आता टाकूयात आपल्या हिशोबाने मसाले. हळद, घरकुल, माशाचा मसाला, हा तिखट मसाला, आणखी एक तिखट मसाला आणि थोडं फिरवून घेऊया. थोडं खोबरं पण टाकायचं आहे. थोडं पाणी टाकूया. आता थोडा याला शिजवून घेऊ. मीठ टाकूयात. आता तुम्ही भाजी किती बनवणार त्याच्यावर डिपेंड आहे. आता मी 3 जणांची भाजी बनवत आहे. चला आता मासे घालूयात. ओके, सर्व मासे घातलेत. आता ह्या माशाच्या वरती थोडं पाणी येईल त्या पद्धतीने पाणी घालू. ओके, हलवून घेऊयात. ओके, आता ह्याला शिजू द्यायचं. जास्त शिजू द्यायचं नाही आहे. एक 2 ते 4 3 ते 4 उकळी फुटल्याच्या नंतर बंद करायची. वेट करूयात. ओके गाईस, आता छानशी शिजलेलं आहे. तर त्याच्यात ओवा टाकायचा आहे. हा आहे ओवा. आता ह्याला दोन्ही हातावरती मसळून घेऊन त्याच्यामध्ये टाकायचं आहे. ओके, बारीक केलेलं आहे. आता टाकूयात मध्ये. स्पीड कमी करून घेऊ आणि आपण वरून कोथिंबीर टाकूयात. शिजलेलं आहे आपले चिकनची भाजी छानशी. आता ह्याला झाकून देऊयात आणि मस्तपैकी खाऊ. ओके, बाय.